सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी जी म्हण आहे ती राज्य सरकारच्या बाबतीत तंतोतंत लागू पडलेली दिसते। त्याचं कारण 21 फेब्रुवारी 2022चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं FRP देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली होती। हा शासन निर्णय मुळात बेकायदेशीर होता म्हणून उच्च न्यायालयामध्ये मी त्याला आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025ला उच्च न्यायालयानं कडक ताशेरे ओढत 21 फेब्रुवारी 2022चा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि एक रकमी FRP देण्याचा मार्ग मोकळा झाला। या आदेशानुसार आज शासन निर्णय झाला, परंतु सरकारनं साखर कारखानदारांचं बटीक असल्यासारखं पुन्हा आणि आपलं वर्तन ठेवलेलं आहे आणि जणू काही या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं आहे अशा आविर्भावात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून एक नवा शासन निर्णय झाला आणि तो 21 फेब्रुवारी 2000 पूर्वी जी FRP देण्याची पद्धत चालू होती त्याच पद्धतीने FRP देण्यात यावी असा निर्णय केला। परंतु जर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर मग मात्र वेगळा निर्णय असेल। याचाच अर्थ सरकार सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे। पण हे मला आधीच माहिती होतं, त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून ठेवलेलं आहे। मी वाट बघतोय राज्य सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये कधी सुनावणी होते। पुन्हा एकदा राज्य सरकारला चारी मुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नाही। पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत नाही तोपर्यंत या सरकारला ऊसाची FRP एक रकमीच द्यावी लागेल आणि यावर्षी ज्या ज्या साखर कारखान्यांनी तुकड्या तुकड्यानं FRP दिलेली आहे त्यांच्याकडून मागच्या 7-8 महिन्याच्या 15% व्याजासहित सगळा पैसा वसूल केल्याशिवाय त्यांना मी सोडणार नाही।